चल बाहेर घे त्याला चल. हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबडी स्वागत करतोय तुमच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज निघालो आहे CSTला. सटके में फटके डायरेक्ट सांगून टाकतो तुम्हाला. विषय असा आहे की आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं बऱ्याचशा मागण्यांकरिता आंदोलन आहे. आज मोर्चा आहे. तर बरेचसे पुण्यावरनं आणि नाशिकवरनं आणि बऱ्याच ठिकाणावरनं विद्यार्थी जे आहेत ते मंत्रालयाजवळ आज जाणार आहेत मोर्चासाठी आणि ते सगळे जमणार आहेत CSTला. तर मी ऑलरेडी लेट झालो आहे. ते 10 वाजता पोहोचणार होते, पण पोहोचले आहेत का नाही मला माहिती नाही. पण हां, मी निघालो आहे आता आणि बघूया काय हालचाल आहे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दाखवणार आहे की CSTला जे आंदोलन झालेलं आहे ते कशा पद्धतीने आहे. भले आपल्याला वेळ थोडा दुपारपर्यंतच आहे, पण आपण तोपर्यंत जाऊन आणि एक विद्यार्थी आहे ना, त्याने आपलं कर्तव्य आहे की त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. कारण जर मागण्या मंजूर झाल्या तर त्या कोणा एकट्यासाठी नाही, सगळ्यांचेच फायद्याचे आहेत. माझ्याही फायद्याचे आहेत, तुमच्याही फायद्याचे आहेत. तर कदाचित तुम्ही आले नसाल आणि कोणी आलेही असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ, आणि जे नाही आले आहेत त्यांच्यासाठी तर खास करून व्हिडिओ त्यांनी बघायला पाहिजे की आंदोलन कशा पद्धतीने होते ते. आणि आपल्या मागण्यांसाठी बरेचसे विद्यार्थी आहेत ते मेहनत घेत आहेत, पण काही जण आहेत ते घरी जाऊन बसलेले असतील. तर हां, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंदोलन तुम्हाला दाखवणार आहेत. तर मी जातो आहे, तर विचार केला की तुम्हालाही दाखवू, तुमचं सुद्धा थोडंसं माहिती होईल की कशा पद्धतीने आंदोलन वगैरे होतं. तर हा व्हिडिओमध्ये बघत राहा, तुम्हाला आंदोलन दाखवतो आणि कशा पद्धतीने काय जे आपल्या मागण्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर हे आहे मित्रांनो खांदेश्वर स्टेशन आणि आपण पोहोचलो खांदेश्वर स्टेशनला. तर इथून CSTला जायचं आहे आणि ट्रेन आहे 10 वाजून 10 मिनिटांची. ऑल राईट गाईज, फायनली CSTला पोहोचलो आहे. मागे बघू शकता इकडे. आणि आता सर्वात पहिले तर मी फोन करेन जे आहेत पोरं जे आलेले आहेत त्यांना सगळ्यात पहिले तर फोन करू आणि मग त्यांना विचारू कुठे आहेत त्यानंतर मग त्यांना आपण जॉईन करू. तिकीट कधी CSTला आलं तर तिकीट काढून या बाबा. नशीब मी तिकीट काढलेलं होतं. तर फायनली काय CST स्टेशनच्या बाहेर निघालो आहे. मागे बघू शकता हे आहे CST. मी तर बघितलंच असेल, नसेल बघितलं त्यांना त्यासाठी दाखवतो आहे. तर पोरं पोचलेत आझाद मैदानावर. तर आपण पण निघूया आता आझाद मैदानावर. आणि चष्मा लावला मी कारण उन्हामध्ये थोडंसं झोप वगैरे माझी कंप्लीट होत नाही, त्याच्यामुळं उन्हामध्ये थोडासा त्रास होतो. तर मग मी चष्मा लावतो म्हणजे मला थोडं फ्रेश फील होतं, नाहीतर डोकं बिकं दुखायचा सीन होतं, बाकी काय नाही. आणि मित्रांनो बंदोबस्त खतरनाक आहे. फायनली आपण पोहोचलो आहेत. बॅरिगेट इथं लावलेले आहेत, सगळे पोलीस वगैरे बंदोबस्त आहे पोरांसाठी. आणि बघूया आता पोरं वगैरे किती जण आहेत बाहेर, तर सगळे पोलीसच दिसत आहेत. पोरं जमले इथं. मित्रांनो आता वाजलेत 12 आणि ऊन एवढं भयंकर पडलेलं आहे ना की एवढ्या उन्हामध्ये एवढे सगळं पोरी बसलेले आहेत, पोरं आहेत, पोरी आहेत, सगळे आहेत हे बघा. आणि एवढ्या लांबून आले ते. पाणी द्या ना, पाणी द्या ना दादा. पाण्याची पण सोय आहे, पाणी वगैरे आहे. गरीबाला शिक्षण नाही म्हणताय, अरे गरीबाला शिक्षण नाही म्हणताय, अरे गरीबाला शिक्षण नाही म्हणताय. आता पोलीस प्रशासनाविषयी तुम्हाला हे सांगतो की पोलीस इथे येणाऱ्या प्रत्येक आंदोलक गटाला मदत करत असतात आणि त्यांची भेट संबंधित विषयाचे जे काही मंत्री अधिकारी असतात त्यांच्या मार्फतीने त्यांचा विषय मार्गी लावण्याचं करत असतो काम. त्याच पद्धतीने तुमचंही काम आपण करत आहोत. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असताना आपल्याला लोकशाहीने काही निर्बंध पण लाभलेले आहेत आणि त्या कारणास्तव माननीय उच्च न्यायालयाच्या समितीच्या आणि हिअरिंगच्या नंतर आझाद मैदान हे आंदोलनासाठी पूर्णपणे डेडिकेटेड ग्राउंड जे आहे ते आंदोलकांना देण्यात आलेलं आहे. तुमचे लीडर जे आहेत लकी जाधव त्यांच्याशी सुद्धा संपर्क आत्ताच बोललोय आणि मी तुम्हालाही सगळ्यांना विनंती आणि आवाहन करत आहे. ते मला म्हणतायत लाठीचार्ज करणार आहेत का तुम्ही. म्हटलं लाठीचार्ज करायचं नाही, विद्यार्थी आहेत, आम्ही समजू शकतो, आम्ही विद्यार्थी होतो, आमच्यातलेही मुलं आहेत शाळेत शिक्षण घेत आहेत सगळ्यांची. परंतु जो काही नियम आपल्याला जे काही कायदा दिलेला आहे, जी काही बंधनं लादलेली आहेत, जी सगळ्यांसाठी समान आहेत, आम्ही तुमच्यासाठी वेगळी नाही लावलेली आहेत. तसं असेल तर मग ते सगळेच बाहेर येऊन इकडे फुटपाथवर बसतील आणि आंदोलन करतील. जोपर्यंत कोणी
पोलिसांवर हात उगारत नाही, कोणत्या वाहनांचं शासनाच्या खाजगी प्रॉपर्टीचं नुकसान करत नाही, जोपर्यंत कोणी कोणाला मारहाण करत नाही, जीविताची हानी होत नाही, तोपर्यंत पोलीस लाठीचार्ज करत नाही. तुम्हाला पुन्हा मी विनंती करतोय की कृपया सगळ्यांनी आझाद मैदानात जा. रक्ताचे पाठ, अजून काहीतरी लाठीचार्ज हे कसलंही काही होणार नाही, काही आवश्यकता नाही. आणि एक दुसरा गट काही त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेला आहे, त्यांच्याशी आमचा संवाद झालेला आहे. त्यांचा आणि तुमचा संबंध नाही, दोघांच्याही मागण्या शासनाकडे आहेत. आणि आपल्या लोकशाहीने चुकीचं का बरोबर नंतर, पण मागणी करण्याचा अधिकार दिलेला आहे. मागणी मान्य करणे न करणे हे नियम, तर ते जेव्हा तिकडे काय डिसाईड व्हायचं त्याच्याविषयी अभ्यास करून ते निर्णय होत असतात. कोणताही निर्णय असा पटापट होत नाही. त्यामुळे कोणत्या गटाशी आपला विरोध असण्याचं काही कारण नाही. आपण आपलं आंदोलन करायचं, पुढच्याला आपलं आंदोलन करू द्यायचं. तरी सगळ्यांनी आता तात्काळ जे आहे ते आझाद मैदानात जायचं आहे. माझी अपेक्षा ही आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला पोलिसांनी हात सुद्धा लावण्याची, की असं हाताला धरून मध्ये नेण्याची सुद्धा आवश्यकता पडू नये. अशा पद्धतीने कृपया सगळेजण जे आहेत ते आता मध्ये या. माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, जबरदस्तीने तुम्ही मला मध्ये घेऊन जा. आम्ही मंत्रालयावरती जायला आलेलो आहे, आम्ही मंत्रालयावरती निघतो. तुमची इच्छा आहे जबरदस्तीने मध्ये टाकायचं. जर एखादा हात लागला तर त्याच्यावर काठी मारणार कोणतरी. उद्या तुम्ही बोलणार की यांनी पोलिसांना हात लावला. हा, नाही, पहिली गोष्ट, पण जर एवढी त्या आदिवासी विकास मंत्र्यांना एवढी काळजी आहे तर वर्ष वाया गेलं. वर्षभर झोपला होता का साहेब तो मंत्री, आदिवासी विनाश मंत्री अशोक उईके? हा, आज इथपर्यंत यावं. आमचा आदिवासींचा पैसा त्या धनगरांच्या समितीवरती, बंजारांच्या समितीवरती, या पोरांचा, आमचा पैसा आम्हालाच मिळत नाही. समिती स्थापन करायची, त्याच्यावर आमचा पैसा द्यायचा, हे चुकीचे सर. जाऊ द्या, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहेत, आम्ही आमच्या जागी बरोबर आहेत. आम्ही मंत्रालयात जाण्यासाठी आलेलो आहे, आम्ही आझाद मैदानात जाण्यासाठी नाही आलेलो होतो. त्यामुळे मी आता सगळ्यांना सांगतो आहे की आपण मध्ये जायचं. सगळे पोलीस बांधव आणि भगिनी आमचे जे स्टाफ आहे त्यांनी नोंद घ्या. कोणी लाठीचार्ज करणार नाही जोपर्यंत कोणी चुकीची अशी भूमिका घेत नाही. आणि कोणी चुकीची भूमिका घेतलीच, मारहाण तोडफोड, तर तेवढ्याच विद्यार्थ्याला फक्त ताब्यात घ्यायचं, बाकी कोणाला काही करायचं नाही. आणि मला खात्री आहे अशी वेळ येणारच नाहीये. कोणताही विद्यार्थी असा नाहीच आहे आपल्याकडे की तो चुकीचं काहीतरी करेल. आता सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना मी फायनल वॉर्निंग आणि तुम्हाला विनंती पण करतो आहे. पहिल्यांदा मी खूप विनंती करतो आहे, नाही झालं तर शेवटी मला वॉर्निंग करण्याशिवाय माझ्याकडे काही इलाज नाही आहे. मी बांधील आहे माझं कर्तव्य करण्यासाठी, हे लक्षात घ्या. आम्ही तुमच्या मागणीशी बिलकुल सहमत आहोत. त्याच्यासाठी आमच्याकडून जे काही करायचं ते 100% करतोय. पण आता सगळ्यांनी मैदानात जायचं आहे. चला चालू करा कारवाई. आदिवासी विकास मंत्री
मित्रांनो इथं आता सगळी पोरं बसलेली होती आणि हे बॅरिगेड सगळ्या रस्त्या साईडला लावलेले होते, परंतु इथं ट्रॅफिक वगैरे होत होते, त्याच्यामुळे पोलिसांनी आता शेवटी बळजबरीने सर्व पोरांना आतमध्ये टाकलं आहे, म्हणजे आझाद मैदानाच्या गेटमध्ये. इथे समोर आझाद मैदान आहे आणि बाकी ऑलरेडी आझाद मैदानामध्ये 2 ते 3 गट आंदोलन करत आहेत. तर मित्रांनो आता जो प्रकार बघितला तुम्ही, आता जे सगळं झालं इथे जे धक्काबुक्की झाली, तर ते त्याच्यामध्ये असं झालं आहे की पोलिसांनी आधी वॉर्निंग दिली की तुम्ही आतमध्ये जाऊन बसा किंवा सगळ्यांनी आतमध्ये जा, नाही तर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. आणि आपल्या विद्यार्थ्यांना जायचं होतं मंत्रालयामध्ये, तर पोरं आत जायला रेडी नव्हती आणि आता शेवटी पोलिसांनी जबरदस्तीने पोरांना आतमध्ये घेतलेलं आहे आणि आझाद मैदानामध्ये इथे आतमध्ये टाकलेलं आहे. बाहेर तू वाद घालतो, तू त्याला बाहेर घेऊन ये, चल बाहेर घे त्याला, चल घे बाहेर घे चल. जो वाद घालतील, जे शांततेत राहणार नाहीत त्यांना बाहेर घेऊन या. तर मित्रांनो ह्या ठिकाणी ज्या बॉटल वगैरे दिसतात ना, इकडे सगळ्या पोरी वगैरे बसल्या होत्या आणि सर्व पोरींना वगैरे एकदम जबरदस्तीने खेचून आतमध्ये भरलेला आहे आणि सगळे जे आता आतमध्ये गेलेले आहेत. तर थोडंसं वातावरण गरम झालं इथे आणि आंदोलन थोडंसं शांतपणे चालू होतं. त्याच्यानंतर मग पोलिसांनी थोडीशी जबरदस्ती केली, कारण इथे पण गैरसोय होत होती. बच्चे ज्यांचे पाण्याच्या बाटल्या वगैरे इथे पडलेल्या आहेत, ते पाण्याच्या बाटल्या इथे भरलेल्या असेच आहेत आणि छोट्या बाटल्या सगळ्या इथे पडलेल्या आहेत. बॅरिगेड वगैरे सगळे आता लावलेले आहेत आणि पोरं जे आहेत ना आतमध्ये आता थोडेसे जास्त गरम झालेले आहेत आणि थोडा आवाज वाढला आहे पोरांचा. आंदोलन म्हणल्यावर बऱ्याचशा गोष्टी होतात, कारण विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांना थोडंसं आंदोलनामध्ये काही कामावर गुन्हे पण दाखल होऊ शकतात. तर आंदोलन हे एक आंदोलनाचा अधिकार सगळ्यांनाच आहे, पण आंदोलन करताना पण बऱ्याचशा गोष्टींचं लक्ष ठेवावं लागतं. कुठल्याही कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे पोलिसांकडनं किंवा आपल्याकडनं पोलिसांना काही त्रास नाही झाला पाहिजे. उगाच एखादा विद्यार्थ्याचा पोलिसांना हात लागला तर त्याच्यावर उगाच गुन्हा वगैरे दाखवतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर असं हे आंदोलन चालू आहे सध्या आणि बघूया आता किती मागण्या वगैरे पूर्ण होतात. मलाही आतमध्ये टाकत होते, पण मी बोललो की मी व्हिडिओग्राफीसाठी आलेलो आहे, मी आंदोलनामध्ये सहभागी आहे, मी आंदोलनासाठीच आलेलो आहे. पण जर मलाही आतमध्ये टाकलं असतं तर मग व्हिडिओ वगैरे मला काढायला प्रॉब्लेम झाला असता आणि मला परत जायचंसुद्धा आहे, दुसरेसुद्धा कामं आहेत. एकदा आतमध्ये गेलं तर परत येणं मुश्किल आहे. त्यासाठी मी बाहेर थांबलो आहे आणि बाहेरनं जे काय तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येते तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. पोलीस प्रशासन इकडे कार्यरत आहे, सगळे पोलीस वगैरे त्याचे बॅरिगेट वगैरे लावत आहेत आणि इथे रस्त्यावरती गैरसोय होत होती बऱ्याचशा वाहनांची वगैरे, म्हणून त्यांनी पोरांना जबरदस्तीमध्ये आत टाकलं आहे. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आझाद मैदान हे आपल्याला म्हणजे अप्रुव्हल आहे की आंदोलनासाठी एक डेडिकेटेड ग्राउंड आहे, तिथे तुम्ही बसू शकता. पण पोरं बाहेरच बसली होती आणि मंत्रालयात जायचं होते, पण आता चित्र वेगळं आहे, कारण त्यांना जायचं होतं मंत्रालयामध्ये पोरांना, पण आता आझाद मैदानामध्ये टाकलं आहे. मग आता शिष्टमंडळ मंत्रालयात जातं की मंत्री इथे येतात काही आयडिया नाही, ते नंतर आपल्याला हळूहळू कळेलच. तर आता आलो मित्रांनो परत आपल्या खांदेश्वर स्टेशनला आणि तिकडनं CSTवरनं रिटर्न आलो आहे मी. संध्याकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि मला आता आहे पुढचं दुसरं काम, तर त्या कामानिमित्त आलो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आंदोलन वगैरे कशा पद्धतीने झालं आणि हां तिथे बऱ्याचशा पोरांसोबत धक्काबुक्की झाली, बऱ्याचशा पोरींची खेचाखेची झाली, म्हणजे पोरींना जबरदस्ती खेचून आतमध्ये टाकलं. तर विषय बराच पेटलेला होता आणि पोरं थोडेसे संतापल्यानंतर आधी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होतं, त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्यांच्या बळाचा वापर केला आणि त्याच्यानंतर मग पोरं भडकले. तर असा विषय झालेला तिथे जाऊन आणि मलाही आतमध्ये टाकत होते म्हणजे आझाद मैदानामध्ये, पण मी आतमध्ये गेलो असतो तर परत मला बाहेर येता आलं नसतं, म्हणून मी साईडला राहिलो आणि मी म्हटलं मी जाणार आहे तर मला नका हे करू. आणि मी शांततेशी पोलिसांशी संवाद साधला, मग त्यांनी मला काही नाही बोलले, बाकीच्यांना बळजबरीने त्यांनी खेचून टाकलं. तर असा आंदोलनाचा आजचा विषय होता आणि मी आलो आहे आता स्टेशनला. आता व्हिडिओ समाप्त करायला पाहिजे असं वाटतं, कारण ह्याच्या पलीकडे अजून काय दाखवण्यासारखं नाही आहे. जे पण विद्यार्थी घरी वगैरे आहेत आरामात बसलेले आहेत, आता हे बघून हे व्हिडिओ वगैरे बघत असतील. तर बघा मित्रांनो, मी पण माझी कॉलेजची ट्रिप होती आज, कॉलेजची इंडस्ट्रियल व्हिजिट होती, ती सोडून गेलेलो या सगळ्या गोष्टींसाठी. तर आम्ही पण आंदोलन मागे एक DBTचं वगैरे केलं होतं, तर त्याच्याबद्दल थोडीशी जागरूकता आहे मनामध्ये की आपण करायला पाहिजे. ह्या गोष्टी नाही केल्या तर आपल्याला पुढे तर काही मिळणारच नाही आहे. आता पण जे आहे ते पण आपल्याला धड मिळत नाही, तर पुढे तर त्या जर गोष्टी बंद झाल्या तर आपल्यावरती खूप बेकार वेळ येईल. तर ह्या गोष्टी आहेत, तर तुम्हीसुद्धा अशा आंदोलनामध्ये सहभाग घ्या. बाकी काय नाही, एकच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करेन आणि व्हिडिओला इथेच समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नक्की आणि कमेंटमध्ये काय तुमची प्रतिक्रिया काय आहेत, तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मात्र. तर चला व्हिडिओ समाप्त करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.